हा, तर या ठिकाणी आपण आज एक अतिशय महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये भारतीय पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जवळजवळ 44,228 पदांची जी भरती निघलेली आहे आणि या भरतीमध्ये आपण पाहिलं एक क्वालिफिकेशन 10वी उत्तीर्ण आहे आणि त्याच्याबरोबर परीक्षाच नाही आला. मग अशा प्रकारे नेमकं कशी ही परीक्षा असेल, नेमका काय प्रकार असेल, सिलेक्शन कसं असेल, फॉर्म कसा असेल, या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची. त्याच्यामुळं हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून प्राप्त होणार आहे. तर पहिला मुद्दा बघा, लक्षात घ्या. ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो तर या 44,228 ज्या जागा आहेत त्यामध्ये एक्झॅक्ट महाराष्ट्रासाठी जर आपण विचार केला तर महाराष्ट्रासाठी जागेंची संख्या ही किती आहे हा पहिला मुद्दा बघा. तर महाराष्ट्रासाठी 18 नंबर कॉलमला हे पीडीएफ जे आहे, हे पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्रामला पाठवेन. तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याला तुम्ही जॉईन करा का तर तिथून तुम्हाला ही संपूर्ण ऍड जी आहे त्याची ही पीडीएफ फॉर्मची लिंक वगैरे तिथं तुम्हाला प्राप्त होईल. तर इथं 3083 जागा ह्या एकट्या महाराष्ट्रासाठी आहेत. त्याच्याबरोबर महाराष्ट्रातला गोवा वगैरे रिजन आहे त्याला 87 जागा आहेत. पण आपण महाराष्ट्रापुरतं बोलूयात, 3083 जागा ह्या 44,000पैकी महाराष्ट्रासाठी आहेत. आता यामध्ये पुढची इन्फॉर्मेशन ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल तर त्याच्यासाठी हे जी आपली पाहतो लिंक आहे indianpostonline.gov.in ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्ही फॉर्म भरायचा आहे. का तर ह्या ज्या जागा आहेत त्या जागा 2 पदासाठी आहेत, ब्रँच पोस्ट मास्टर आणि त्यालाच आपण असिस्टंट पोस्ट मास्टर असं म्हणतो, डाक सेवक म्हणतो. तर अशा प्रकारे 2 जागा आहेत, ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. ह्या दोन्हीसाठी ही जागा आहे, हा मुद्दा इथं लक्षात घ्या. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर बघा टोटली ज्यावेळेस आपण विचार करतो ह्यांचं काम वगैरे काय आहे, पहिल्यांदा वयाचा मुद्दा आपण बघूयात. पहिला जो विषय आहे, एक मिनिट थोडस, हा बा पहिला इथं आहे हा बा इथं पहिलं काय आहे तर पहिला पगार आहे. पगार यामध्ये बऱ्यापैकी ठीकठाक पगार आहे, काही विषय नाही. 12,000 ते 29,000 पगार आहे. आणि खालची जी पोस्ट आहे ज्याला डाक सेवक आपण म्हणतो 10,000 ते 24,000 हा पगार आहे. त्याच्याबरोबर आपण वयाचा जर क्रायटेरिया पाहिला तर 18 ते 40 वर्ष वय ह्या पदासाठी आहे. किती? 18 ते 40 वर्ष वय ह्या पदासाठी आहे. आणि कॅटेगरी वय, कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन भरपूर मोठ्या प्रमाणात इथं तुम्हाला पाहायला मिळतं. जसं की एससी कॅटेगरीला 40+5 45 वर्ष, ओबीसीला 40+3 या ठिकाणी 43 वर्ष. त्याच्याबरोबर ईडब्ल्यूएस ला रिलॅक्सेशन नाही, 40 वर्षाचा आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो डिसेबल ज्याला अपंगत्व म्हणतो 10 वर्ष आहे. त्यानंतर डिसेबिलिटी बरोबर एज कॅटेगरी असेल तर त्याला वेगळंच आहे. म्हणजे अशा प्रकारे दणकून वय आहे, यामध्ये काही डाऊट नाही. आता दुसरं जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी हा विद्यार्थी 10वी उत्तीर्ण असलेल्याचं सर्टिफिकेट ह्याच्याकडे आवश्यक आहे. काय? 10वी उत्तीर्ण, का तर 10वी वरती आधारित ही तुमची परीक्षा असणार आहे. परीक्षा म्हणण्यापेक्षा सिलेक्शन, काय म्हणायला, सिलेक्शन, 10वी वरती सिलेक्शन आहे. आता यामध्ये त्याच्याबरोबर तुम्हाला थोडंफार कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रातील असेल तर MSCIT असेल आणि 10वीची मार्क, तर याच्यावरती सिलेक्शन अजून ठरणार आहे. MSCIT थोडक्यात तुमचं पाहिजे, तिथं कंपल्सरी असं म्हणलं तरी काय हरकत नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला सायकल वगैरे चालवायला आली पाहिजे आणि या ठिकाणी राहण्या पिण्याचा थोडासा सुमार तुम्हाला चांगला पाहिजे, व्यवस्थित राहणं बाणं तुमचं पाहिजे. असं इतर त्याला म्हणजे ते जनरल सगळ्याकडेच असते, त्यामध्ये काही विषय नाही. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं एकंदरीत आपलं सिलेक्शन जे आहे हे सिलेक्शनच्या अगोदर महत्वाचे मुद्दे बघा.
सिलेक्शन कसं असणार आहे तुमचं, तर या सिलेक्शनसाठी या ठिकाणी फक्त तुम्हाला 10वीचे मार्क हे एवढ्यावरच सिलेक्शन होईल अशातला काही प्रकार नाही. तुम्हाला सांगतो त्यामध्ये म्हणजे एक 6 प्रकारची मेथड लावली जाते, नाहीतर ज्याची टक्केवारी जास्त आहे तो सिलेक्ट होईल अशातला काही प्रकार नाही. मॅथची म्हणजे गणिताची मार्क वगैरे हे असे भरपूर मुद्दे आहेत. म्हणजे फक्त असं तुम्ही समजू नका की 10वीचे मार्क थोडे कमी आहेत तर मी फॉर्म नाही भरणार, ज्याला जास्त आहेत तेच भरतील, तसं करू नका. तुम्हीच या ठिकाणी प्रत्येकाने फॉर्म भरून घ्या. जे जे पात्र त्या ठिकाणी फॉर्म ऍक्सेप्ट होतोय त्या प्रत्येकाने फॉर्म भरा. का तर तो भरल्यानंतर इथं बरेचसे मुद्दे तुमच्या मार्कमध्ये येतात आणि ते कसे आहेत तर त्याच्याला थोडासा वेळ लागेल मला व्हिडिओ बनवायला, तो तुम्हाला मी नंतर बनवेन. परंतु इथं मी तुम्हाला एकच आव्हान करेन की जे 10वी उत्तीर्ण आहेत त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आवश्यक ज्याला नोकरीची लगेच गरज आहे त्यांनी अवश्य हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत. का तर काम पण व्यवस्थित आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची ड्युटी, त्याच्यामुळे तुम्हाला अडचण काय असायची गरज नाही. बाकी या ठिकाणी आपण पाहतो त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी होईल तर इथं बघा तुमच्याकडे हे कागदपत्र आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे 10वीचं मार्कशीट तुम्हाला पाहिजे. मार्कशीट बरोबर 10वीचं ज्याला आपण सनद म्हणतो बोर्ड सर्टिफिकेट, ह्या दोन्ही गोष्टी कंपल्सरी पाहिजेत. जर आता सनद नसेल तरी चालतं, नुसतं मार्कशीट असेल तरी चालेल, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला ती सनद लागेल. त्याच्याबरोबर आयडेंटिटी प्रूफ लागेल, म्हणजे आधार कार्ड लागेल किंवा मतदान कार्ड लागेल. त्याच्याबरोबर कास्ट सर्टिफिकेट ज्यातून तुम्ही फॉर्म भरणार आहे ते, त्याच्याबरोबर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असेल तर त्या संदर्भातलं सर्टिफिकेट, त्यानंतर EWS असेल तर EWS, ट्रान्सजेंडर असेल तुम्ही, लिंग वगैरे काय बदललं असलं तर ते सर्टिफिकेट, त्यानंतर बर्थ डेट प्रूफ, या ठिकाणी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी 10वीचं जे आपण पाहतो सनद म्हणते त्याला ती सनद मार्कशीट व्यतिरिक्त मिळते. त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट इश्यू बाय मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, म्हणजे इथं या ठिकाणी तुम्ही फिट आहात, तंदुरुस्त आहात अशा प्रकारचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल सर्टिफिकेट तुमचं लागेल. त्याच्याबरोबर आपण पाहतो की जर तुम्ही अरुणाचल प्रदेशचा असेल तर अरुणाचल प्रदेशचा रहिवासी दाखला तिथं लागेल, का तर त्यांना थोडीशी सूट सवलती जास्त असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे मुद्दे लागतील. पण मी मगाशी MSCIT सांगितलं होतं ते जर असेल तर तुम्हाला प्राधान्य लवकर दिलं जातं कॉम्प्युटर नॉलेजचं, अशा प्रकारचा मुद्दा आहे. नसेल तरी पण फॉर्म भरू शकता, हे सर्टिफिकेट रेडी ठेवा तुमच्या जवळ. आता यामध्ये म्हणजे इतर काय मुद्दा विशेष असा या ऍड मध्ये सांगण्याचा आता माझ्या हिशोबानं उरलेलं नाही. आता यामध्ये महत्वाचा मुद्दा जो उरलेला आहे तो महत्वाचा मुद्दा तो तुम्हाला मी सांगतो तो ऐका. पहिल्यांदा तुम्हाला ह्या साईटवर जायचं आणि इथून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर्म भरण्याचा. इथं गेल्यावर तुम्हाला तुमचं महाराष्ट्राचा रहिवासी आहे का तो प्रश्न विचारला जातो. तिथून आपले जे पोस्टाचे 4 रिजन आहेत ते रिजन कोणत्या रिजन मध्ये तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा आहे त्याचे प्राधान्यक्रम विचारले जातात आणि जिथं जिथं जागा जास्त वाटतायत ते तुम्ही सिलेक्ट करा. का तर इथं पहिल्या ऍड मध्ये ज्यावेळेस पोस्टाची आली होती त्यावेळेस सरळ असं अगदी तालुकाने जागा टाकलेल्या होत्या की या तालुक्यात एवढ्या जागा आहेत तेवढ्या जागा आहेत, पण ह्या ऍड मध्ये जनरल दिलेलं आहे ते तुम्हाला आतमध्ये फॉर्म भरत लक्षात येईल. त्यानंतर मी फॉर्म कसा भरायचा, त्याच्याबरोबर सिलेक्शनची प्रोसिजर काय असेल, 10वीच्या मार्क लिस्टवर कशा प्रकारे, तर हे सगळं सांगणार आहे. का तर याला फॉर्म फी पण काही विशेष फॉर्म फी नाही. SC ST महिला यांना तर 1 रुपया फॉर्म फी नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरायला तुम्हाला फक्त मोबाईल, तुमचा एखादा फोटो, त्यामध्ये त्याची साईज व्यवस्थित आणि सिग्नेचरची साईज आणि हे सगळं अपलोड करायचंय, ऑनलाईन भरायचं आहे. 2 मिनिटाचं काम आहे, त्याला जास्त वेळ लागणार नाही. तर हे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलेलं असावं. महाराष्ट्रासाठी 3000च्या वर जागा आहेत आणि याला परीक्षा कोणतीच नाही असं मुद्दा आहे. का तर का असं आहे तुम्हाला आता मी सांगितलं 10वीच्या मार्काचा मुद्दा. समजा वय 18 ते 40 टाकले. आता आमच्या काळामध्ये 10वी मध्ये 65-70% पाडणं हे फार जड गोष्ट होती. आता तुम्हाला सांगतो 100%च्या खाली एखादा विद्यार्थी कस काय येतोय, म्हणजे आपण नाही का 97%, 98%, 99%
हे 10वीची मार्क बघतोय का या ठिकाणी आपण ते तापमापी नसते का, ताप आलाय 97 का 98 का 102, बरोबर आहे ना, ते तसं वाटायला लागलं का तर इतके मार्क आहेत. मग फक्त 10वीच्या मार्कावर जर ठेवलं तर आताची मार्क त्यावेळेची मार्क, दोन पोरांनी फॉर्म भरला तर हे आपल्यासारखा पोरगा कधीच उडून जाईल यातनं, का तर जुना पद्धत वेगळी होती, आता पद्धत वेगळी आहे परीक्षेची 10वीची. म्हणून हे जे ठरवण्याचा नियम आहे हा नियम थोडा वेगळा आहे. तो कसा आहे तो तुम्हाला मी नंतर सांगेन. लक्षात येतंय तुम्हाला? आता फक्त पहिल्या टप्प्यात काय करा, फॉर्म भरायला सुरुवात करा. चालेल, तर या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.